आमच्या बाजूला. जर आम्ही पाटील असतो तर मग किती मजा आली असती. हरकत नाही. तर सर्व पाटील मंडळीचे स्वागत करूया आपण आणि प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत जे SK एंटरटेनमेंटशी जोडलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत करून मी घेऊन चलतो आपल्याला मैदानामध्ये, ज्या ठिकाणी प्री क्वार्टर फायनलचा मुकाबला आपल्या समोर आम्ही घेऊन आलेला आहे. निमित्त आहे संजय स्मृती चषक सावध 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम, दिवस क्रमांक 3 आणि सामना सेकंड लास्ट फॉर द टुडे. जय हनुमान इताडे विरुद्ध आई गावदेवी वालसीन. इताडेची फिल्डिंग आहे आणि वालसीनच्या सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल. नितीन चौधरी विथ सुजल. पहिला चेंडू मार्गस्थ. ऑल दी बेस्ट. हो हो, बॅटची कडा, बॅटची कडा. अरे बाप रे, स्लिप तर लावली होती. काय मस्त तिथे सापळा रचला होता. डिक्लेअरचा इशारा मेक्या सरांचा. रमेश म्हात्रे, श्याम कराळे, तिसरे पंच सचिन म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती इथे आपल्याला रोमांचकता पाहायला मिळाली. बॅटची कड होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन जातोय. सेकंड डिलिव्हरी. बंटी नावाचा गोलंदाज. बंटीने एका सामन्यात सुद्धा चांगली बॅटिंग केली, 6व्या क्रमांकावरती येऊन. राऊंड द विकेट जातोय. यावेळेला स्लाइस केले बॅटला. और पिच होता, ऑफस्टिकच्या बाहेर होता टप्पा. हा पाहिलं, आधीच्या मनस्थितीमध्ये नव्हता. द्विधा मनस्थितीमध्ये हा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि कॉन्फिडंट नव्हतं. आधी ऑन साईडला तयारी होती त्याची. त्याचा आपण स्टान्स जो बघितला चेंडू फेस करण्याच्या वेळेला, त्यानुसार आपल्याला शरीर भाषा तिथे पाहता आली. ही द्विधा मनस्थिती तुम्हाला चांगला फटका मारू देत नसते. म्हणून मनस्थिती तुमची नेहमी कॉन्सन्ट्रेट पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. आत्ता सोडून दिला. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर आणि तिथे स्लीप पण बीट झाली वाटतं. पंचांनी वाईटचा इशारा केलाय आणि तो सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये. 1+1. ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. इथे धावा येत आहेत 2 आणि धावसंख्या 7 वर आहे. नितीन चौधरी खेळतोय, सुजल खेळतोय. थोडासा आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू होता, उचली घेणारा. त्याला दिशा दिली होती कव्हर पॉईंटच्या दिशेने वेगाने. डीप कव्हरचा फिल्डर तिथे जाईपर्यंत 2 धावा येते. 3 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या झाली 7. वा, चांगली सुरुवात. हो 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 हो, बॅट किती वेगाने तिथे फिरवली होती. चेंडूला पाहिलं, टप्पा पडला. आखूड होता टप्पा, परंतु खाली राहिला चेंडू. ही क्षमता पाहिजे. इतका आखूड टप्पा टाकून सुद्धा चेंडूला उडवता आलं नाहीये, म्हणजे उडू दिलं नाहीये. ही चांगली क्षमता, चांगला बॉलरची निशाणी म्हणू शकतो आपण. आणि तो बॉलर आहे बंटी नावाचा, फ्रॉम जय हनुमान इताडे. नवीन संघाची चांगली बांधणी केली आहे. कॅप्टन तर खूपच छान इथे मुलाखत देतो आणि ते छान परफॉर्मन्स पाहते. त्रिफलाचित दांडी गोल, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय इथे वालसीन संघाला. पाहू शकता बघा, SK एंटरटेनमेंट रिप्ले दाखवते आपल्याला. किती छान सुंदर चेंडू टाकला. रिवर्सचा पवित्रा घेतला बॅट्समनने. अगदी शेवटच्या मोमेंटला त्याने स्थान बदलला, बॅटचं ग्रीप बदललं होतं, परंतु तो चेंडू इतका अचूक होता की त्या चेंडूला उत्तर देणं कठीण झालं आणि त्रिफळाचीत झालं. फलंदाज त्या ठिकाणी
नितीन चौधरी सारखा तगडा खेळाडू बाद झालेला आहे. आवेश वन डाऊन आलेला आहे. षटक पहिलं समाप्त झालं नाही, अजून एक चेंडू शिल्लक आहे. दोन वाईट पडलेत. हो, अजून एक तिसरा आलाय. सर षटक समाप्त झालं नाही अजून. खूपच अगदी गाईडलाईनच्या बाहेर टप्पा. स्वेअर मारा, जास्त अतिरिक्त जोर देतो इथे गोलंदाज. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. वाव, बॉल इज गोइंग ऍट द MSEB पोल. असं वाटलेलं की टोरंटो. बापरे, इथे तर महागडी वीज आहे. मग काय, मला वाटतं आमच्या MSEB पेक्षा 5 पटीने बिल येत असेल इकडे. म्हणून तर तुमच्याकडे इकडे वेअर हाऊस बनवले. त्याचं कारण की असं नाही तर असं वसूल करायचे बरोबर. परंतु तुमची सेवा चांगली अशी माहिती आहे की एका फोनवरती तुमची लगेच 20 पण परत येते गेलेली. आमच्याकडे 2-2 दिवस वाट बघावी लागते कल्याण तालुक्यामध्ये. हाच फरक आहे तुमच्या प्राईसचा. जास्त मोजा आणि चांगली सेवा घ्या. याचं कारण जिथे स्वस्त असतं तिथे मस्त नसतं. एकच ती स्वस्त आणि मस्त संजय मिठाई आपण जो व्यक्त केलं. धावसंख्या 8 ऑन द बोर्ड. धावसंख्या 1-0. करेक्शन. एक गडी बाद, 10 धावा. गोलंदाज इथे सज्ज झालाय गणेश. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, वळवण्याचा प्रयत्न होता. तिथे एलिव्हेशन मिळालं परंतु डिपॉझिट झाला तो डिक्लेअर झोन कडे. एकच धाव मिळते आणि धावसंख्या इथे बघा 11वर. एक गडी बाद. प्रेक्षकांमध्ये तिथे बरेचसे चेंडू गेले वारंवार. तिथलेच प्रेक्षक अगदी सकाळपासून उभे आहेत कारण तिथे झाड फार मोठं आहे. दिवसभर त्याची सावली ती कमी झाली नाही, होत सुद्धा नाही. त्याच कारणाने तिथे जास्तीत जास्त लोकसंख्या आहे, प्रेक्षक संख्या आहे. गणेश पुन्हा एकदा चांगला तेज तरार खेळाडू आहे. बॅकफुटला गेला आणि तिथे एक स्क्वेअर कट केलंय. ऑफिस खेळलाय. 3 फिल्डर धावताय चेंडूकडे. चेंडू डीप मध्ये जात असताना अगदी वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार की डिक्लेअर. यस. फार मोठं इथं नुकसान झाले बघा. फटका तर लाजबाब होता आणि असं वाटतं की त्याच कारणाने फिल्डरांनी जास्त प्रयत्न नाही केले. मला असं वाटलेलं की तिथे कोणते सूर मारेल परंतु नाही, त्यांना ती निशाणी पाहायला मिळाली असेल आणि त्याच कारणाने एक सिंगल जात असल्या कारण त्यांनी स्वतःला तिथे धोक्यात टाकलं नाही. गणेशचा पुढचा चेंडू आपटी देण्याचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवलं तिथे आणि पंच सांगतात की चेंडूचं इम्पॅक्ट लेग स्टिकला होतं. तिथे मिसफिल्डिंग झाली पुन्हा एकदा. आणि पाहता पाहता एकाच रूपात 2 मध्ये लेग बायचा इशारा पंचांचा, मेका सरांचा. दोन्ही धावसंख्या आता 14वर. 14. एक गडी बाद. फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. 40च्या पार जाणं गरजेचं आहे ह्या खेळपट्टीवरती तुम्हाला हा महत्वाचा मुकाबला, कारण तुम्ही अगदी निवडक आता संघ आहात. आधीच्या सामन्यांमध्ये मोठमोठ्या संघाला तुम्ही गारद केलं. इथे मात्र बॅटची कडा आणि कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होते. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम आई गावदेवी वालसीन टीमला. सन्माननीय सावतगावचे उपसरपंच साहेब दिलीप शेठ दळवी आपल्यामध्ये येत असताना आपलं हार्दिक स्वागत. तर उपसरपंच साहेब या, आपण आपल्याला आयोजक मंडळ बोलत आहेत. उपसरपंच साहेब आहेत दिलीपजी दळवी, सुस्वागतम. तर इथे 2 गडी बाद 14 धावा, 1.4 षटकं झालेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी या षटकातील आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये
आकेश अवेशच्या सोबतीला. तिथली रिक्षा बाजूला करा, तो पर्याय रस्ता ठेवला आम्ही. प्लीज रिक्षामॅन, रिक्षावाले, अन्यथा रिक्षा पंक्चर केली जाईल असं इन्स्ट्रक्शन आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. तुमची पण आम्हाला गरज आहे, परंतु तुमच्या सहकार्याची आम्हाला जास्त गरज आहे. गडीचा फुलरांचा फुलटॉस सरळ अगदी उडवलाय डोक्यावरून बॉलरच्या वेगाने. तिथे लॉंग ऑन येतोय, एकाच ऍक्शन मध्ये कनेक्ट करून फेकी केली आहे आणि दोन्ही पण फलंदाजाने एकमेकांना ब्रेक लगावले. तिथे एका धाव्यावरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 फुलते. 15 वरती 2 गडी बाद. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे चांगला दबदबा ठेवलाय इताडेच्या बॉलर्सने. जे हनुमान इताडे, काय तो कॅप्टन बोलतो, जबरदस्त मनोगत व्यक्त करतात. खूप छान डॅसिंग आहेत ते कॅप्टन. इथे मात्र चेंडूला थोडंसं स्विंग केलं होतं, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन अगदी अलगदपणे विसावतोय. कुठलाही स्पर्श नाहीये आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती. आई गावदे वालसिंग टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15. 15 सर, 15. चौथी भाषा येत नाही सर. तेच कॅप्टन आहेत, मजा आणतात ते, चांगले व्यक्तिमत्व आहेत. कुठे पण स्पर्धा असू दे, ते प्रेक्षक तरी असतातच, पण इथे कॅप्टनची भूमिका त्यांच्याकडे आहे. चांगली संघाची बांधणी बघा, ते किती जाऊन इन्स्ट्रक्शन देतात वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये, कान मंत्र देतात. त्यांचा अनुभव आयुष्यभराचा ते सांगत असताना नौक्या खेळाडूंना. प्रोत्साहित करतायत, प्रत्येक चेंडूची टाळ्या वाजवतायत आणि फार महत्वाचं असतं आपल्या नौक्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि असा प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवतो. 15 धावसंख्या, 2 षटक समाप्त. राहिलेले 2 षटकांमध्ये 30च्या पार संघ गेला तर चांगली फायटिंग होईल, परंतु मला असं वाटतं की वालसिंग संघ 40चं लक्ष ठेवून खेळत असेल. सन्माननीय आमचे लाडके केशवदादा सेठ दळवी साहेबांचं आगमन, ज्यांच्याकडून उद्या कॉमेंटेटर पॅनलला एक स्नेहभोजन आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पडतोय, मेकासाचा इशारा वाईटचा. अवंत धावेने धावसंख्या फुलते 16 वर 2 गडी बाद. बॉलर आहे तो नयन. नयनचा चेंडू उडवलाय, तिथे बघा कॅप्टन, आणि तो झेल सोडणारच नाही. हो माय गॉड, आधीच्या काळापासून त्यांनी अनेक झेल पकडलेत, पण तो हा कसा काय सोडला प्रश्न पडलाय. त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय. बघा ते चेंडू कसा निसटला. बोटाकडे बघतायत की माझ्या बोटामध्ये काय प्रॉब्लेम तर नाही ना, की मी माझा हात शॅम्पू जो लागला होता तो धुवायचा विसरलो. इतकी साधी कॅच ते सोडूच शकत नव्हते, परंतु काहीतरी बिनसलं. ही त्यांची चुकी नाहीये, नियतीचा खेळ आहे बरं का. धावसंख्या इथे बघा बघा, ते रिप्ले बघा, विचारात पडले ते. अक्षरशः 2 बोटांच्या मध्ये अक्षर त्या चेंडू पडला, कदाचित त्यांना लागलं पण असेल. हा सुद्धा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला जातोय. उचले घेणारा चेंडू अगदी सरळ जातोय, परंतु नाही, पंच इथे सांगतायत नो. हो, अगदी गाईडलाईनच्या, पॉपिंग लाईनच्या बाहेर, म्हणजे थोडक्यात खेळपट्टीच्या बाहेर, क्रिचच्या बाहेर. राईट, युअर राईट, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. तो किती वळला बघा उलटा, पुन्हा एकदा त्यांनी काटा बदलला होता. काय नजर, मस्त नजर. आणि या पुढचा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 19. पर्वणी आले चालून आई गावदे वालसिंग संघापुढे मोठा हात खोलण्याची, परंतु चेंडू अचूक टाकला. यॉर्कर मध्ये अगदी ब्लॉक डिलिव्हरी. ब्लॉक करायचा प्रयत्न वेगाने गणेश येतोय तिथे. गणेश वेलेकर, निंबोलीचा भाचा, आमच्याकडे खूप राहिला तो सुद्धा आमच्याकडे निंबोलीमध्ये. जसं दैवत वेलेकर पण राहिला. वेलेकर निंबोली पसंत करतात. धावसंख्या 20 वर 2 गडी बाद. 2.2 षटक. आवेश आणि आकेश अशी जोडी मैदानामध्ये. आकेश खेळतो 4 वरती, आवेश खेळतो 3 धावांवर वैयक्तिक, पण तो चौका षटकापासून वंचित ठेवला आतापर्यंत. मोठे फटके इथे येत नाहीत. अजून सुद्धा झेल उडाला होता, परंतु पुढे सूर का नाही मारला. अशा क्षणाला ह्या संधी तुम्हाला चालून येतात. हाफ चान्स फुल चान्स मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. तुम्हाला आयता झेल अगदी हातात मिळणार नाहीये, कवेमध्ये मिळणार नाहीये, मिठीत मिळणार नाहीये. तुम्हाला अगदी मिठीत घ्यावं लागेल, पुढे सरकून, मागे सरकून, प्रयत्न करून, तरच तुम्हाला सामना तुमच्या मिठीत घेता येईल. हा प्रयत्न केला पाहिजे. धावसंख्या 21 वर 2 गडी बाद.
हो गोपडीसारखी बॅट फिरवली, खोदून काढलाय समोर, अगदी खेळाडू कक्षा समोर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या जवळ तिथे कव्हर केलं जाते. चांगलं कव्हरिंग आहे, चांगली फेकी झाली. पाठीमागून कव्हरला गणेश वेलेकर सुद्धा आला होता. चांगला क्लायमॅक्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. आणि धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 23 वरती 2.4 षटकं झालेली आहेत. आलेल्या सर्व नवीन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, हवेमध्ये बॅट फिरली गेली, टायमिंग तिथे राखता आलं नाहीये बॅट आणि बॉलचं. थोडासा हलक्या गतीने चेंडूला सोडलं होतं गोलंदाजने, हुशारी दाखवली नयनने, आणि तो चेंडू आपल्याला नयन रम्य पाहायला मिळाला. सूर्यदेवता थोडस बघा आता आडोशाला गेलीये, एक अनुकूल वातावरण तयार झालंय. यावेळेला पुलकरचा पवित्रा घेतला, तिथे कोण जाणार तर मिड ऑन, आणि हो स्वतः गोलंदाज गेला नयनने. नरेंद्र में टेकन, नरेंद्र में झेल टिपला, क्या बात है, तालियां बजाओ इस मैच कॅच के लिए. लोगो तालियां बजाओ, तालियां तो बनती है. कुठून कुठे गेला बघा तो, कोणाचा झेल होता, कोणी घेतला. असं वाटलं की मिड ऑन येईल, विकेट किपर येईल, परंतु नाही, गोलंदाज स्वतः गेला आणि कॉटन बॉल घेऊन फलंदाजाला बाद केलं तिथे. परत डगआउट मध्ये धक्का क्रमांक 3 वालसेन टीमला. पाहू शकता हे रिप्ले, खूप छान, जबरदस्त टेकन. जो आपण उल्लेख केला आधीच की तुम्हाला पुढे सरकता आलं पाहिजे, सरसवता आलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. जसं आधी मिडऑफला झेल आला होता, तो फिल्डर पण आता विचार करू शकत असेल, करत असेल की मी पण तो प्रयत्न करायला पाहिजे होता, पण त्यांनी धावा अडवल्या आणि यांनी नयनने रम्य नयन रम्य झेल टिपला. 23 धावा असताना तो विकेट तिथे पतन झाला. आता आवेशच्या सोबतीला नवीन बॅटर विलास आलेला आहे. सामना जरा फास्ट खेळा प्लीज, थोडासा शांत झालाय, स्लो झालाय. आल्या उचलण्याचा प्रयत्न येतात, पुन्हा एकदा आडव्या बॅटनी प्रहार केला, तिथे स्क्वेअर लेगला डीप मध्ये फील्ड चेंडूच्या खाली, त्यांनी सुद्धा झेल टिपलाय. हे नौके खेळाडू काय तिथे करामत करतायत, जबरदस्त त्यांचं या ठिकाणी खेळाडू वृत्ती आणि त्यांचं प्रॅक्टिस इथे दाखवत असताना छान इथे संघाची बांधणी. आणि अजून एक बॅक टू बॅक झेल इथे झालेला आहे आणि फलंदाज बॅक टू बॅक विकेट डाऊन, विकेट क्रमांक 4. करणचा हा पहिला चेंडू होता, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सुरू झाला आणि पहिल्या चेंडूवरती तिथे विकेट प्राप्त झालेली आहे. आडव्या बॅटचा प्रहार केला, परंतु नीटचा मिडल झाला नव्हता. बॅटच्या हँडलच्या जवळ तो एजला फटका लागला आणि त्या कारणाने चेंडू गोलंदाजाच्या पेचचा वापर करून तो वेग धारण करून उडाला होता खूप उंच, आणि त्याला मस्त जज केलं, झेल टिपला गेला. सांघिक यश प्राप्त केलेल्या या ठिकाणी मस्त पद्धतीने बॉलरला इथे फिल्डर साथ देत आहेत आणि विकेट ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. चौथी विकेट होती 23 धावसंख्या असताना. अजून 5 चेंडूंमध्ये निदान 5 धावा किंवा 10 धावा जर झाल्या तर 30च्या पुढे जाऊ शकतो धावफलक. लेफ्टी आलाय आणि त्याने आलेला हा पूल केलाय, थोडासा अर्ली पिकअप केला, तिथे वेगाने गणेश वेलेकर धावतोय, काय त्याचं तेच तर धावणं, आणि बघा ते रॉकेट फेकी, तिथे गोलंदाजाने डायरेक्ट हिट केला आणि चेंडूला शोधतात. आता मात्र अजून काय झालंय, आणि आता चौथी धाव मिळेल का, 3 स्टंप उचललेत. हा क्रिकेट आहे, हेच पाहायला मिळतं आपल्याला ह्या क्रिकेटमध्ये. काय काय घडलं बघा एका चेंडूमध्ये, 1 2 3 4 धावा काढता मात्र चौथ्या वेळेला तिथे फलंदाजाला रनआउट केलं. ती पण अगदी प्रसंगावधान चांगलं राखलं गोलंदाजाने, 3 स्टंप हातामध्ये घेतले आणि त्या नॉट आउट दिलं असतं. ही तुम्हाला जाण पाहिजे, ही माहिती पाहिजेच तुम्हाला नियमांची, आणि माहितीपूर्ण संघ असल्यासारखं वाटतं आपल्याला. जे हनुमान इताडे संघ आहे त्यांनी दाखवून दिलंय, चांगली गोष्ट आहे. आणि किती अंतर कापलं तर गणेश काय धावतोय, अगदी ॲथलेटिक प्लेअर आहे. निंबवलीचे एक्सप्रेस आहे ती, इताड्याला आली आहे. त्याचे मामा आमचे उमेश केणे. तर धावसंख्या 26, 5 गडी बाद. 26 जुलै 2005 चा पाऊस आठवलं की अंगावरती काटे उभे राहतात.
पूर्ण महाराष्ट्र बुडालं होतं. मुंबई, टिटवाळा, भिवंडी सर्व काय बुडालं होतं. हो हो हो, इथे मात्र काय झालं, इथे एसटी उडाली त्रिफळाची. गडी क्रमांक 6 क्लीन बॉल होत आलेल्या सागर तिथे बाद. हो काय टर्न झाला चेंडू बघा रिप्ले मध्ये. चांगला काटा बदलला चेंडू, टप्पा पडल्यानंतर वेगवान मारा होता गोलंदाज करण कडून. आणि करणने इथे धक्के पे धक्का देऊन अगदी उद्ध्वस्त करून ठेवलंय या इनिंगला. विध्वंसक बॉलिंग. जय हनुमान. आज हनुमानाचा दिवस आहे. ओम ये ही हनुमते रामदूत आहे नमः. आणि आज बजरंगबली अवतरल्यासारखा खेळतोय म्हणून कॅप्टन अगदी कॉन्फिडन्सनी मुलाखत देतोय. समोरच्या अगदी तो उणिवा पण काढतो आणि स्वतःचा अगदी बलाढ्यपणा काय आहे, मजबूत बाजू काय ते सुद्धा सांगतोय की आमचा हा फॉर्म मध्ये आला तर, आमचा तो फॉर्म मध्ये आला तर आम्ही अगदी दाही दिशा अगदी धूळ चारू. खूप छान. आणि ते दाखवून दिलं. म्हणतात ना की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. काय कॅप्टन्सी आहे. त्यांनी जेल सोडला ते आता विसरून गेले लोक, परंतु त्यांचा सांघिक परफॉर्मन्स खूप छान आहे. धावसंख्या 26. 6 धक्के दिलेत आतापर्यंत. अजून 3 चेंडू पर्याप्त आहेत. प्रजेश आलाय. प्रजेश करणचा सामना करेल. प्रजेशचा झेल उडालाय. आता झेल टिपेल का. यस हेच पकडलाय. आता झेल पकडला. आणि काय जबरदस्त बॉलिंग. प्रेक्षक हो, तुम्ही टाळ्या काय वाजवत नाही बॉलिंगसाठी. टाळ्या वाजवा आपल्या इताडेकरांसाठी. काय जबरदस्त इथे कमबॅक केलंय बघा. किती झेल देण्यास भाग पाडलं. काय बॉलिंग आहे. ज्या वालसीन संघाने दिग्गज संघांना पाणी पाजलं सकाळपासून, त्या वालसीनला इथे धावांसाठी आता पूर्णपणे जेर बंद करून ठेवलंय. 1-1 भटकावं लागते धावांसाठी. हे कार्य आहे आमच्या इताडेकरांचं. धावसंख्या 26 मध्ये 7 गडी बाद. 26 ऑनली. लॉस ऑफ 7 विकेट्स. याला म्हणतात कॅप्टन्सी. काय स्किपरिंग करतायत. कॅप्टन जागेवरतीच आहे, परंतु त्यांचं सांघिक यश बघा कसे. कव्हर पॉइंट जागा सोडली नाही त्यांनी. तिथेच झेल सोडला, तिथेच मी पकडेन पूर्ण आला तर, असे ते सांगत असताना. खूप छान. खूप छान. तुम लढो हम है तुम्हारे साथ. हो हो हो, यावेळेला स्टीअर केला. दिशा दिली फक्त, पण तो डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगलचा इशारा आणि धावसंख्या सिंगलने 27 वर. आकाश आलाय फलंदाज क्रमांक 9 वरती. जर ऑल आउट करण्यास सक्षम ठरला तर कदाचित हा रेकॉर्ड होऊ शकतो या संजय स्मृती चषकामध्ये. एकाचा ऑल आउट झाला अशी माहिती मिळते मागच्या 2 दिवसांमध्ये. पुन्हा एकदा करण. यावेळेला मोठा अटॅक केलाय. मोठा अटॅक आहे. स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावून दिलाय. षटकार. हवा वाढला इथे. असंच झालेलं किरोलीच्या सामन्यामध्ये की शेवटचा षटकार आला आणि त्या षटकाराने पूर्णपणे समीकरण बदलून टाकलं आणि धावांचा पाठलाग करताना त्या 6 धावांची आठवण झाली मनसे इलेव्हन किरोली संघाला. म्हणून तुम्ही नेहमी बॉलिंग करताना अगदी अचूक मारा केला पाहिजे. आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं षटकार आला आणि धावसंख्या 33 वरती जाऊन टिपली आहे. 34चं लक्ष आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे डॅसिंग लखनभाई, अनंता सेठ, उद्योगपती कोकसे ज्यांचं मोलाचं योगदान, तसेच दयाजी तिस्कर, समाजसेवक सावध, संजय स्पोर्ट्स सावरसाठी मोलाचं योगदान, सुजितजी पाटील, विवेकजी पाटील, येवन जोडी फ्रॉम खांडवळ, सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. किरण सेठ, तुकाराम तिस्कर, उद्योगपती सावध, तुकारामजी रामचंद्र फिरंगणे, माजी सरपंच गुरु ग्रामपंचायत कुकसे, उपसरपंच माजी सावधचे यशवंत सेठ काशीनाथ पाटील 4040, रुपेश आंबो सपाट उद्योगपती, तसेच भगवानजी केणे, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी सरपंच भावाळे, जबरदस्त नेते मंडळी, लक्ष्मण सेठ बाळू पाटील सकाळी आले होते, उद्या पण येतील, अगदी बक्षांची खैरात करतात ते, तसेच संतोषजी माधव काकडे आपले लाडके, आणि तसेच उत्तमजी पाटील हे सुद्धा मोलाचं योगदान देणारे आपले देविदासजी मधुकर पाटील, तसेच अनिलजी तिस्कर, सुनीलजी तिस्कर, या सर्वांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभले. त्या सर्वांचं आपण इथे गवगाव करतोय. ताई आपल्या लाडके आहेत इथे, चारुशिलाजी पाटील मॅडम, तसेच आपले सर्वांचे लाडके विजय मल्ल्या भिवंडी, पांडुसे धर्मा पाटील, सर्वांचे आपण
शतशः आभार व्यक्त करूया आणि जाऊया आता धाबांचा पाठलागच्या दिशेने. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलूया कुक्षेचे सुपुत्र योगेश पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. पाहू शकला या ठिकाणी आजच्या दिवसातील सेकंडला सामना सध्या सुरू आहे आणि उद्या स्पर्धेचा अर्थात सुपर संडे मध्ये तुम्हाला सुपर सामने पाहायला मिळतील. उद्या सुद्धा 10 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. पहिला सामना A1 जोडी आमनेपाडा विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण 8:45 वाजता इथे रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना NK स्पोर्ट खांडवल विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. तिसरा सामना न्यू एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष पवन पुत्र पिसे. चौथा सामना जय सावरदेव किरवली विपक्ष बालगोपाळ सोनालेपाडा. आणि या पहिल्या परतील शेवटचा सामना असेल न्यू आई एकविरा स्पोर्ट नानकर विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. असे एकूण उद्या 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. चौथी दबाचा पाठलाग सध्या आपण पाहतोय. या ठिकाणी सुरू करण्यासाठी सलामीची जोडी करण पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर फलंदाज रोहनला पाहतोय. रोहननं स्ट्राईक घेतली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने पूर्ण केली आणि प्रजेशने मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. शेवटच्या चेंडूवरती जो षटकार समीर कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकेल. कारण काल सुद्धा आपण पाहिले की सेमीफायनलच्या लढतीमध्ये अक्षय कोहलीची जे 2 शेवटच्या चेंडूवरती 2 षटकार जे आले. ओ बॅटची कडा आणि मोठी विकेट्स गावदेवी वालसिंग संघाने मात्र या ठिकाणी प्राप्त केली. कारण करण पाटीलने या महत्वाच्या सामन्यामध्ये एकही धावेचं योगदान दिलं नाहीये. रिप्ले मध्ये पाहू शकाल उचली घेणारा चेंडू पंच करायचा होता परंतु अगदी बॅटची वरची कडा आणि विकेट किपर अभेश वाकडेने मात्र कुठल्या प्रमाणात तिथे चूक केली नाहीये. आणि वेगळ्याच आपल्याच अंदाजामध्ये त्याचा तो सेलिब्रेशन पाहायला मिळाला. या महत्वाच्या सामन्यामध्ये करण पाटीलकडे भरपूर काही अपेक्षा होत्या. संघनायकाने सांगितलं की करण पाटील आमचं चालत नाहीये आणि तेच घडलं या सामन्यामध्ये. जो संघ जिंकणार आहे तो संघ आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये जानूसपूर इताडे संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मग इताडे संघ असेल की वालचिंद की इताडे, थोड्या वेळाने त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत जरूर इथे मिळेल. परंतु सुरुवात गोलंदाजाने मात्र चांगली केली. पहिल्या चेंडूवरती रोहन एक धाव खर्च केली जोडली होती. त्याच्यानंतर पाहू शकाल मित्रांनो करण पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं आणि झेलबाच्या स्वरूपात माघारी प्रयत्न. नवीन फलंदाज पाहू शकाल रितेश आलाय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आणि त्याची सुद्धा मात्र पाहू शकाल लिडिंग एज लागली. हा 3रा क्रमांक फार महत्वाचा असतो कारण मॅचची सिक्वेशन कशा रीतीने आहे त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला खेळ साकारायचा असतो. आणि आपण अनेकदा पाहिले की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मग 3ऱ्या क्रमांकावरती खेळत असताना आय थिंक महिला जयवर्धने असेल, कुमार संगेकर असेल, रिकी पॉन्टिंग असेल, किंग ऑफ मिस्टर विराट कोहली असेल, या खेळाडूने या क्रमांकावरती येऊन जबरदस्त खेळ साकारला. द वॉल ऑफ इंडियन मिस्टर राहुल द्रविडला कोण विसरेल. त्याने सुद्धा या क्रमांकावरती येऊन भरपूर धावा जोडल्या गेल्या आपल्या संघासाठी. आणि आज रितेश मात्र ती कामगिरी ती करेल का. 2 धावा धाफलक्यावरती कार्पेट चेंडू चालला जमीनच्या साईड चांगला क्षेत्ररक्षण पाहतो त्या ठिकाणी आणि रिक्स उचलली रोहननं. सिंगल वरती आता मात्र संघ या ठिकाणी पुढे जाण्याचा मात्र प्रयत्न करतायत. आज मी दुपारी सुद्धा उल्लेख केला की आज ऊन सावलीमध्ये लपंडाव जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज क्लायमेट जर पाहिलं तर पूर्णपणे बदलत राहिलाय कारण पहिल्या 2 दिवसामध्ये पूर्णपणे सूर्यदेवता या स्पर्धेवरती प्रसन्न होता. ओव्हर पिच
पटका हवेत केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चाललाय. नितीन चौधरी सुद्धा तिकडून आलाय आणि पहा गुडघ्यांवरती पूर्णपणे त्याची आपली वजन त्याने ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला त्याने मात्र आपली उंजर बाहेर काढली आणि अखेर विकेट्स मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली. फलंदाज रितेश चालला आता मात्र दगावच्या दिशेने दुसरा धक्का लागत असताना टीम जय हनुमानी तळे संघाला. आकाशाला गवसणी घालण्यासाठी गेला. भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला. उंचच गेला आणि त्याच वेळी मात्र नितीनला मात्र त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येण्यासाठी वेळ मिळाला आणि त्याने मात्र परफेक्टली कार्यक्रम केला. हो चेंडू खाली राहिलाय. पुन्हा मी अनाउन्समेंट करतोय महत्वाची सूचना की याच ठिकाणी मित्रांनो आज 6:30 वाजता मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. जे संघ या असोसिएशनच्या अंतर्गत खेळत आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांच्या माहितीसाठी महत्वाची सूचना आहे. कारण त्या मीटिंगमध्ये अनेक प्रश्न आता मात्र उभे राहणार आहेत आणि त्यांची तुम्हाला उत्तर आमचे 7 स्टार जे आहेत ते तुम्हाला देणार आहेत. तर सर्वांना विनंती करतो की प्रत्येक संघाचा एखादा सहकारी किंवा संघनायक किंवा उपसंघनायक इथे जर उपस्थित नसेल तर त्या संघावरती कारवाई केली जाईल. तर विनंती करतो की सर्वांनी या मीटिंगमध्ये वेळेवरती यायचं आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त सुरुवात प्रजेशकडून पाहायला मिळाली. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. विकेट्स प्राप्त केले 2 आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज 31 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नितीन चौधरी कारण 34चं टार्गेट आहे. 3 धावा धाफलक्यावरती लागलेल्या आहेत. सावधकरांचा उत्सवच एक प्रकारचा आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी या स्पर्धेची सर्व सावधकर मात्र आतुरतेने वाट पाहत असतात. जागेवरून घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होणार का? हो काय निशाणा साध्य केला नितीन. आज नितीन जिथे जिथे हात लावतो तिथे तिथे सोनं करतोय. अजून एक विकेटचा पतन आणि फलंदाज कोण बाद झालाय तर केतन पाटील. अलिबागचं फेमस बैलगाडा आलं. दोघेही बंधूंचा आपण विचार केला तर दोघे बंधूंच्या वतीनं एकही धावेचं मात्र आपल्या टीमला योगदान मिळालं नाहीये. अजून दुर्दैव का असेल जे हनुमानी तळे संघासाठी. कारण सुरुवातीला करण शून्यावरती गेला. त्याच्यानंतर पाहिलं तर केतन असं वाटलं की एखादी चांगली इनिंग खेळेल आणि तो सुद्धा मात्र दुर्दैवाने मात्र त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होऊन तो माघारी परतला. आणि आता मात्र रोहन आणि गणूवरती आता मात्र या संघाची पूर्णपणे जबाबदारी आपण पाहतोय. ते जबाबदारी मात्र इथे स्वीकारणार का? 3 वरती 3 हा क्रिकेटचा स्कोर नाही तर असं वाटतं की एखादा फुटबॉलचा स्कोर मात्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि कारण याचं कारण पाहतो की गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मात्र पाहायला मिळाली. हो इथे सुद्धा मात्र कडा होती परंतु नशीब की तिथे फर्स्ट स्लिप मध्ये कोणीही खेळाडू उपस्थित नव्हता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. 1 धाव तिथे मात्र ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. 4 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि अजून 30 धावांची गरज. 16 चेंडूंचा खेळ येणं बाकी. सामना अजूनही पाहतो की जर विकेट जर तुम्ही गमावले नाही तर मात्र इथून सुद्धा मात्र या धाबांचा पाठ लागू शकतो. परंतु गोलंदाजी काय अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय. पडल्यानंतर अगदी टर्न प्राप्त करतो आणि या खेळपट्टीचा मात्र प्रत्येक गोलंदाजाने योग्य तो वापर केलाय. खेळपट्टी पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये वेगळी रंग दाखवते आणि जसा ऊन तापतोय तशी मात्र खेळपट्टी तशी तापते. त्याच्यानंतर पाहतो की खेळपट्टी दुपारी सत्रामध्ये वेगळा रंग दाखवतोय.
फुलर लेंथ जागेवरच मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चांगला फटका पाहायला बोलतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र त्या ठिकाणी स्लिप झाले. लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे मात्र पोहोचला आणि इथपर्यंत 2 धावा घेण्याची मात्र संधी मिळाली. जिंकेल तो जानूस पण इताडी संघाच्या विरोधात केले तर इताडी संघ आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. फटका हवेत केला. विकेट किपर चालला आवेश वाकडे चेंडू खाली आणि मित्र म्हणजे आवेशसाठी ही प्रॅक्टिस झाली असावी ज्या अनुषंगाने त्यांनी सहज सोपा झेल तिथे मात्र फिनिश केलाय. अजून विकेटचं पतन. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग जुमलो आया है राजा लोगो रे लोगो. झेलबाच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज रोहन सुद्धा मात्र या ठिकाणी माघारी परतला आणि आता मात्र जे हनुमान निताडे संघ पाहतो की पूर्णपणे एखादा भोवऱ्यात सापडला असं म्हणावं लागेल. अजून एक चांगला चेंडू गावतोय वालशीन संघाचा आपण विचार केला तर मात्र त्यांची ताकद काय आहे तर त्यांची गोलंदाजी आणि ती ताकद पुन्हा मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवली. दुसरा षटक सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. या षटकामध्ये सुद्धा आपण जर खेळ पाहिला नितीनचा तर मात्र जबरदस्त कामगिरी त्याची सुद्धा पाहायला मिळाली. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र सागरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. जो मोठ्या मोठ्या भल्या भल्या फलंदाजांना मात्र आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवण्याची ताकद अडकवण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि आज त्याने सुद्धा मात्र सिद्ध करून दाखवले पूर्ण दिवसाच्या खेळामध्ये. गणू आणि नवीन फलंदाज पाहिला तर या ठिकाणी बंटी या जोडीवरती आता मात्र भरपूर काही निर्भर आपण पाहतोय. इताडी संघ पहिल्या चेंडू पाहू शकाल या ठिकाणी या टर्न प्राप्त केल्या परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन हवेत खेळला गेला आणि पुन्हा पाहू शकाल नितीनच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा झेल बाद फलंदाज गणेश. अकरा चेंडूचा खेळ येणं बाकी आणि त्या 11 चेंडूमध्ये इथून 28 धावांची अजूनही गरज आहे. कारण दहा फलकावरती पाहिले तर फक्त 6 धावा आणि त्या 6 धावा जोडण्याकरता तब्बल इताडे संघाने 5 गडी गमावले. बिकट परिस्थिती सध्या आपण पाहतोय. ट्रेंडर होतोय नयन आणि नयनची विकेटचा धोक्यात क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी झेल धरणीला दान झाला. आपण पाहतो की अनेकदा आपण रक्तदान करत असतो, कन्यादान करत असतो आणि उद्या अन्नदान सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये. त्याचा लाभ घ्यायला तुम्ही विसरू नका. केपी सर अर्थात संजय पाटील मिठाईवाला, गौतमजी पाटील, विकासजी पाटील यांच्या वतीने सर्वांना विनामूल्य सेवा जेवणाची मात्र तुम्हाला सोय केली जाईल. परंतु या ठिकाणी चेंडू हवेत आणि नितीन कडून मात्र तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळतो. आय थिंक असं वाटतं की त्या ठिकाणी आउटफील्ड मध्ये थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला आणि तिथेच मात्र थोडस नितीनच्या बॉडीमध्ये आपल्याला थोडीशी वीक तिथे मात्र पाहायला मिळाली. पुन्हा कुठल्या चेंडू ऑनसाईडला फुल केलाय. पुन्हा 17 चेंडूच्या खाली चाललेत आणि कुठल्या प्रमाणे चूक होत नाहीये. जेवढे झेल उडाले आय थिंक एक झेल धरून मात्र ड्रॉप झाला, परंतु कॅचिंग चांगली राहिली. वालचिनकरांची पोषकाल अगदी चेंडूला मात्र टर्न होऊ दिलं. शेवटच्या मोमेंटला मात्र आय थिंक ऑफस्टिकचा चेंडू होता तो मात्र ऑन साईडला
खेळण्याचा प्रयत्न केला, खेचून मारला होता त्या ठिकाणी आणि पाहू शकाल मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये. 8 धावा फलकावरती आणि तब्बल 6 गडी मात्र या ठिकाणी गमावले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तनय. असं वाटतं की या संघ नायकानं थोडासा मात्र तिथे थांबवलाय, कारण त्याला माहिती आहे की तो फिनिशिंग टच देऊ शकतोय आणि त्यामुळेच मात्र त्याला अजूनही प्रमोशन दिलेलं नाहीये. पावलांचा वापर केलाय, पुन्हा चेंडू हवेत, पुन्हा शतरक्षक चेंडूच्या खाली चाललाय. ओ झेल ड्रॉप. आकेश कडून मात्र या ठिकाणी चूक घडली गेली. लक्ष आता पाहिलं तर इताडे संघाच्या दृष्टीकडून थोडस दूर चाललंय आणि चेंडूची संख्या सुद्धा आता मात्र ते पाहिली तर कमी होत चाललेली आहे. 8 मध्ये 25. लक्ष काही एवढं मोठं नव्हतं, परंतु कुठेतरी प्लॅनिंग मध्ये चुका ठरल्या, परंतु हा फटका चांगला खेळलाय, परंतु पुन्हा नितीन चौधरी चेंडूच्या खाली. असं वाटतं की फलंदाजाने निर्धार केला की आपण बाद जरूर होतोय, परंतु नितीनला झेल द्यायचा या उद्दिष्टानं मात्र त्या ठिकाणी वारंवार तिकडे चेंडू मारले जात आहेत आणि नितीन वारंवार मात्र त्या दिशेने झेल पकडतोय. अजून एक विकेटचं पतन आणि हा रिप्ले पाहू शकाल. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र चेंडू वाटिश लॉंगॉनच्या पलीकडे निघून जाईल वृंदावन धाम मध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र पकडला जाईल. आणि ही एंट्री पहा, जसा एखादा विराट कोहली एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय तेव्हा प्रेक्षकामध्ये जल्लोष होतोय, त्याचाच मात्र या ठिकाणी हा संघनायक इताडे संघाचा पाहायला मिळतो. आणि आमच्या कॅमेरामॅनने सुद्धा मात्र हा चित्र पहा आपल्या कॅमेऱ्याच्या लाईन्स मध्ये मात्र कॅप्चर केलेले आहेत. त्याची स्टाईल पहा, त्याची कॉलर पहा, त्याची हेअरस्टाईल पहा. वा रे वा. प्रदीप आणि त्याला सुद्धा मात्र खूपच बैलगाडाचा छंद आहे. चांगले रायडर सुद्धा आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल या क्रिकेटच्या मैदानामध्ये कशा रीतीने ते कामगिरी करतील. 7 मध्ये 25 ची गरज. अजून एक चेंडू हवेत, अजून एक झेल. 8वा गडी मात्र आडीने गमावला टीम जय हनुमान इताडे संघाने. या स्पर्धेमध्ये आय थिंक धनेश 11 संघ पहिला संघ ठरलाय ऑल आउट होणारा. आणि तीच परिस्थिती आता मात्र तोच सावट आता मात्र या ठिकाणी पसरलाय जय हनुमान इताडे संघावरती. नऊ धाबा 7 गडी बाद. शेवटचं षटक आता मात्र या ठिकाणी शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आपण विचार केला तर 5 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे आणि 25 धाब्यांची गरज. न्यू बॅटर एंटर होतोय जयेश. पूर्णपणे पाहू शकाल या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा मात्र नाराजी व्यक्त केली, कारण दूरवरून मात्र प्रेक्षक एखाद्या स्पर्धेमध्ये येत असतात चांगला क्रिकेट पाहण्यासाठी, परंतु तो चांगला क्रिकेट वालचीन संघाच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पाहायला आपल्याला चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी जयेशने फटका एक्झिक्यूट केलाय आणि त्यामुळे पाहतो की या चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. म्हणजे आता 4 मध्ये 4 ठोकावे लागतील आय थिंक, तरी सुद्धा मात्र ते लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाहीये जय हनुमान इताडे संघ. बॅटची कडा आणि चेंडू चाललाय सरळ एक्झॅक्टली डिक्लेअर झोन मध्ये. चला जानूसपुरी इताडे संघ ए. चला आपण पूर्णपणे रेडी राहा आणि संघ ऐकला लगेचच आमच्या आय थिंक टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. पहा कॅप्टनचा स्ट्रोक पहा, अगदी बॅकफुटला गेले ते परफेक्ट मिडल केलाय आणि त्याने सांगितलं की आता इथून मोठे फटके मारून काही चालणार नाहीये, आपण जास्त जयेशला संधी दिली तर चांगलं होईल. आणि त्याच्यामुळे तरी पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली. अजून एक चांगला स्लो रन होता, ती लाईन तिथे मात्र ओळखता आली नाहीये. पूर्णपणे जयेश सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 60 रन
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट पर्सेंटेज मात्र या सामन्यामध्ये जास्त पाहिले आणि अखेर एक पाऊल दूर विजयापासून गावदेवी विस्फोट वालशिंद हा फास्टर वन आणि अखेर या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली गावदेवी वालशिंद संघानं. अनेक अनेक अभिनंदन टीम वालशिंद आणि हार्ड लक जर्मन इताडी संघ. तुम्हाला जरूर पुढील स्पर्धेसाठी आम्ही या स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा देतोय. मॅच समोर तुम्ही पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये फक्त 33 धाबा जोडल्या होत्या वालशिंद संघाने. 7 गडांच्या मोबदल्यात परंतु त्या 33 धाबाचं संरक्षण मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला गेला आणि अखेर 21 धावेने हा सामना इथे मात्र जिंकलाय. या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. सर्वच गोलंदाज विकेट टेकर राहिलेत पहा.